नमस्ते, मी स्नेहल करपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 20 बातम्या. कोल्हापूर जिल्ह्यातील काही विशेष बातम्या. शहरात स्वच्छता मोहिमेची जोरदार सुरुवात. कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये साचलेली धूळ व कचरा हटवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेसोबत जागरूकता वाढण्यावर भर दिला जात आहे. अयोध्या टॉकीज चौक परिसरात पाहणी दौरा. महापौर आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी अयोध्या टॉकीज चौक व कोंबडी बाजार परिसराची पाहणी केली. रस्त्यावरील कचरा, साचलेली माती व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसामुळे काही भागात पाणी साचले. अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. महानगरपालिकेने पाणी निचरा व्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. कोंबडी बाजार परिसरात वाहतूक कोंडी. कोल्हापुरातील कोंबडी बाजार परिसरात अनियमित पार्किंग आणि वाढती गर्दी यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा मार्गदर्शन. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेसोबतच मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसोबतच संरक्षण मिळण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. गुन्हेगारीवर पोलिसांची कडक कारवाई. कोल्हापूर पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. संशयितांवर लक्ष ठेवून अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. पर्यटन स्थळांवर पर्यटकांची वाढती गर्दी. रंकाळा तलाव, पन्हाळा किल्ला यांसारख्या पर्यटन स्थळांवर सुट्टीच्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी होत असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. तर आता पाहूयात महाराष्ट्र राज्यातील काही विशेष घडामोडी. मुंबईत पर्यावरण विषयक तज्ञांची बैठक. मुंबईत पर्यावरण आणि प्लास्टिक प्रदूषणावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यावर भर देण्यात आला. हवामान खात्याने राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला असून शेतकऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांची साताऱ्यात भेट. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी साताऱ्यात स्थानिक नेत्यांची भेट घेत विविध विकास कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. महिला सुरक्षा उपक्रमांना चालना. राज्यात महिला सुरक्षेसाठी विविध नवीन योजना राबवण्यात येत आहेत. पोलिसांकडून हेल्पलाईन पथके आणि जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबईत पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. कृषी क्षेत्रासाठी नवीन योजना. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनुदान व तांत्रिक सहाय्य देणाऱ्या नवीन योजना जाहीर केल्या आहेत. यामुळे उत्पादन वाढीस मदत होणार आहे. आरोग्य विभागाची सतर्कता. संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने राज्यभर सतर्कता वाढवली असून रुग्णालयांना तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर आता पाहूयात भारतातील काही विशेष घडामोडी. संसद अधिवेशनात विधेयकांवर चर्चा. संसदेच्या अधिवेशनात विविध महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा सुरू असून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार वादविवाद होत आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा युवकांशी संवाद. उपराष्ट्रपतींनी वतन को जानो कार्यक्रमाअंतर्गत आलेल्या युवकांशी संवाद साधत देशाच्या विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. आर्थिक वाढीचे सकारात्मक संकेत. भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत मिळत असून गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्रात वाढ होत आहे. सीमावर्ती भागात लष्करी सराव. भारतीय सैन्याने सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर सराव सुरू केला असून सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारकडून डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप्स उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरणे राबवली जात आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढली. देशभरात तापमानात वाढ होत असून अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर या आणि अशाच टॉप 20 बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.